नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र गणेश टिळेकर। या बॉक्समध्ये मी घोणसची 15 पिल्लं आणलेली आहेत। आता ती मी निसर्गामध्ये सोडून देण्यासाठी आलेलो आहे। तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की घोणसला 50 पिल्लं होतात, 60 पिल्लं होतात, 70 पिल्लं होतात, पण सगळीच्या सगळी पिल्लं जगत नाहीत। या पिल्लांमध्ये फक्त आणि फक्त 10 ते 15% पिल्लं जगतात। तर बाकीच्या पिल्लांचं काय होतं? तर आता तुम्हाला मी अगोदर पिल्लं दाखवून देतो। तर ही पाहू शकता 8 ते 10 म्हणजे 7 ते 8 दिवसाची पिल्लं आहेत। आणि ही पिल्लं मी पिंपळे धुमाळ या ठिकाणी पकडली होती। याची व्हिडिओही मी इंस्टाग्रामवरती टाकलेली आहे। तर आता ही जी पिल्लं आहेत, आता ह्या पिल्लांमध्ये फक्त 10% पिल्लं जगतील। तर या पिल्लांमधली काही पिल्लं रोड किलमध्ये मरतील, काही पिल्लं शिकारी पक्ष्यांकडून मारली जातील, काही पिल्लं उपासमारीनं मारली जातील। तसेच मुंगूस किंवा इतर जे यांचे भक्षक आहेत, ह्यांना खाणारे प्राणी आहेत, त्यांच्याकडून काही मारले जातील। आणि राहिलेली उरली सोरलेली पिल्लं जी आहेत ती ह्यांना खाणारे जे साप आहेत ती सापांकडून खाल्ली जातील। आणि बाकी जी शेवट जी उरतील तीच निसर्गामध्ये सर्वाइव्ह करू शकतील। त्यानंतरही त्यांना मोठी होत असताना कायम अडचणी येत राहतात, जसं की माणसांच्या नजरेस आल्यानंतर माणूस मारत असो किंवा बाकीची जी काही त्यांच्यासाठी संकट आहे ती कायमच उभी राहतात। तर चला आता मी यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतोय।